नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सखी सहेली #फ्रेंड्स या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी नेटच्या साडीतले एक ब्लाऊजच्या पाठीच्या गळ्याची डिझाईन घेऊन आलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं मी पाठीचा भाग कट करून घेतलेला आहे आणि तिथं वरच्या बाजूला एक बोट नेकचा आकार काढून गळा काढून घेतलेला आहे. ह्या गळ्याची रुंदी साधारण मी 3.5 इंच आणि गळ्याची उंची मी 3 इंच घेऊन हा बोट नेकचा आकार दिलेला आहे. हा नेटचा फॅब्रिक आहे आणि ही त्याची लायनिंग आहे. आता ह्याच्यावरती अस्तरचा गळा खूप असा डीप काढायचा आहे आणि हे जे नेटचं फॅब्रिक आहे त्याच्यावरती हे अंडाकृती असं बाण काढून असं वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये हे दोन गळ्याचे आकार तयार करून ट्रान्सपरंट आपल्याला बॅक साईडच्या गळ्याची डिझाईन तयार करायची आहे. नेटच्या साडीवरती ट्रान्सपरंट असलेले गळ्याचे ब्लाऊज खूप छान दिसतात, उठाळून दिसतात. आता मी ती डिझाईन कशी काढणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी ती डिझाईन कशी तयार करत आहे. आता ब्लाऊजला डिझाईन तयार करण्यासाठी मी पहिल्यांदा ब्लाऊजची लायनिंगच्या बॅक साईडचा पार्ट घेतलेला आहे इथं. आता याच्यावरती याला एक आपण याच्या बरोबरीनेच एक असा गोल असा आकार द्यायचा आहे. ब्लाऊजच्या लायनिंगचा गळा आपल्याला सिंपल ठेवायचा आहे, सरळ तो राऊंड शेपमध्ये असेल. त्यासाठी आपल्याला आता खाली खालच्या बाजूला तुम्हाला जेवढी पट्टी पाहिजे आहे तेवढी तुम्ही इथं सोडू शकता. मी इथं 3 इंचाची पट्टी ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीने तुम्हाला जेवढी लहान मोठी ठेवायची ती तुम्ही ठेवू शकता. मी तर 3 इंचावरती खून करून घेते आहे. आणि आता आपल्याला तिथून असं ह्याला राऊंड शेप देऊन मधला भाग कट करून घ्यायचा आहे. राऊंड शेप देण्यासाठी मी असे कार्डबोर्डचे हे गळ्याचे आकार तयार करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला विदाऊट मेजरमेंट आणि एकदम इझिली आणि एकदम परफेक्ट शेपमध्ये असं आपल्याला गळ्याला आकार द्यायला येईल. त्यासाठी तुम्हाला हा जो पॅटर्न आहे तो अशा पद्धतीने इथं ठेवायचा आहे आणि ह्याला अशा पद्धतीने इथं राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता किती इझिली असा हा आपला राऊंड शेप एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. तुम्ही एकदाच मेजरमेंट घेऊन अशा प्रकारचे वेगवेगळे पॅटर्नात काढून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला जर वेळेस ब्लाऊज शिवताना किंवा ब्लाऊजच्या पाठीमागचा गळा काढताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमच्या परफेक्टली गळ्याला शेप देऊन होईल. आता आपल्याला हे मधला पार्ट कट करून घ्यायचा आहे. हे मधला कपड्याचा मला आपण वापर करणार आहे, त्यासाठी मी ह्याच्यावरती ह्या पानाचा आकार काढून घेतलेला आहे. हा पानाचा आकार मी या फ्रेंच कर्वच्या मदतीने काढलेला आहे. ह्याचा वापर आपल्याला मेन फॅब्रिक जे नेटचं मेन फॅब्रिक आहे ह्याच्यावरती डिझाईन तयार करण्यासाठी करायचं आहे. ते मी तुम्हाला सांगतेच आपल्याला त्याचा वापर कसा करायचा आहे ते. आता हा आपला बॅक साईडचा पार्ट तयार झालेला आहे. आता ह्याला आपल्याला पायपिंग करून घ्यायचं आहे. बॅक साईडच्या लायनिंगच्या पार्टमधून जो आपण गळ्याचा पार्ट कट करून त्याच्यामधून जो हा शिल्लक राहिलेला कपडा निघाला होता त्याच्यावरती मी कॅनव्हास अटॅच करून घेतलेला आहे. इस्त्रीच्या मदतीने आपल्याला याच्यावरती कॅनव्हास अटॅच करायचा आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिक म्हणजेच हँडमेडच्या फॅब्रिकवरती जो गळ्याचा पॅटर्न काढायचा आहे तो याच्यावरती आपण ड्रॉ करून तो ह्याच्यावरती ठेवून शिवून घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे जे आपण कॅनव्हास चिकटवून घेतलेलं आहे त्याला असं बरोबर मधोमध फोल्ड करायचं आहे. फोल्ड करून आपल्यावर याच्यावरती एक पाकळीचा शेप तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी ह्या फ्रेंच कर्वचा वापर करणार आहे. आपल्याला मार्जिनसाठी खालच्या आणि वरच्या बाजूने थोडंसं अंतर ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता मी इथं वर एक अर्धा इंच आणि खालच्या बाजूला एक अर्धा इंच अंतर ठेवून मधल्या बाजूला असा गळ्याचा आकार तयार करून घेत आहे. आता तुम्ही विचारसाल की ह्या गळ्याचा आकार किती लांबपर्यंत, अगर किती लहान मोठा तयार करायचा आहे, तर
तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये कट करू शकता. शक्यतो हा छोटाच करायचा आहे, कारण आपण ट्रान्सपरंट नेक काढल्यामुळे आपल्याला जो अस्तरचं फॅब्रिक आहे त्याच्यापर्यंत तो जाऊ द्यायचा नाही. याच्याबरोबर मध्यभागी तो निघल असंच आपल्याला काढायचं आहे. हे जे आपली लायनिंग आहे ह्याच्याबरोबर असं मध्यभागी बसेल असंच आपल्याला पानाचा शेप काढायचा आहे. त्यासाठी मी हा पानाचा शेप हा 3 इंचाच्या मध्येच काढत आहे. तुम्ही बघू शकता 2.5 इंचाच्या मध्येच हा आलेला आहे. शक्यतो ह्याचा जास्तीत जास्त जेवढा मोठा भाग आहे तो 2.5 ते 3 इंचाच्या आतमध्येच आला पाहिजे. इथं जास्त फुगलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा पण 2.5 इंचाच्या आतमध्येच आहे. 2.15च्या अंतरावरती ह्याची सगळ्यात मोठी लाईन येत आहे. आता आपल्याला हे डार्क करून घ्यायची लाईन. खडूच्या मदतीने ही लाईन डार्क करायची, जेणेकरून ही आपण इकडच्या बाजूला अशी पेस्ट करू शकतो. आता हे फोल्ड करायचे आणि इकडच्या बाजूला ही ॲज इट इज अशीच छापून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथं अंधक आकारात अंधक अशी ही लाईन इथं ट्रेस झालेली आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला हाताने ड्रॉइंग करून घ्यायचं आहे. हाताने ही लाईन ड्रॉ करायची आहे. आता आपल्याला हा कपडा जो आहे तो हे जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्या सरळ भाग वरती घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरती हे ठेवायचं आहे. असं तुम्ही तुमच्या आवडीनं वरती पाहिजे तेवढं अंतर सोडू शकता. मी इथं वरती साधारणतः 1.5 इंचचं अंतर सोडत आहे. 1.5 नाही 1 इंच भरत आहे माझं. 1 इंचाचं अंतर ठेवत आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला इथं 3 इंच सोडले तर आपल्याला इथं पण 3 इंचच सुटलं पाहिजे, याची काळजी घ्यायची. हे पहा खालच्या बाजूला बरोबर 3 इंच येत आहे. आपल्याला हा मधला पॅटर्न जो कॅनव्हासवरती आपण ड्रॉ केलेला आहे त्याच्यावरती आपल्याला टिप मारून 3 इंच हे जे आपलं अंधक दिसतंय ह्याच्यावरती आपल्याला टिप मारायची आणि हे इथं शिवून घ्यायचं आहे. असंच खालच्या बाजूला आपल्याला 3 इंच अंतर राहिलं पाहिजे, याची काळजी घ्यायची. अगर तुम्ही बघू शकता मी कॅनव्हास हा मेन फॅब्रिकवरती ठेवून त्याला आपण जो डिझाईनचा आकार तयार केला त्याला टिप मारून घेतलेला आहे. आता आपल्याला मधला हा पार्ट कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याच्या चारी बाजूला आपल्याला मार्जिन फार थोडंसं ठेवायचं आहे, जास्त मार्जिन नाही ठेवायचं. कमी जास्त असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता. सगळीकडे इक्वल मार्जिन राहिलं पाहिजे, म्हणजे आपण जे डिझाईन जेव्हा सरळ करतो तेव्हा आपली फिनिशिंग वरनं छान येते. आता आपल्याला ह्याच्या आतल्या बाजूला सगळीकडे कट मारून घ्यायचे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असे त्याच्या चारी बाजूला कट मारून घ्या. आपल्याला ह्या कोपऱ्यामध्ये पण कट मारायचा आहे. आता आपल्याला ही आतल्या बाजूला घालून डिझाईन सरळ करून घ्यायचे आहे. हे बघा मी मधला पार्ट एक्स्ट्राचा कट करून डिझाईन खालच्या बाजूला घालून हे सरळ करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यावरती फिनिशिंगसाठी एक टिप मारून घ्यायची आहे.
हे पहा मी फिनिशिंग देण्यासाठी याच्यावरती एक टिप मारून घेतलेलं आहे. आता आपल्याला हा जो आपलं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला हे ब्लाऊज ट्रान्सपरंट असल्यामुळे वरच्या बाजूने दिसते, तर आपल्याला हे दिसू द्यायचं नाही, हे विचित्र दिसतं, चांगलं दिसत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा जो आतला बार्ड आहे तो अशा ह्याच अंडाकृती शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. थोडा थोडा कट करायचा आहे. आपल्याला एक अर्धा इंच ठेवायचे, ते आपल्याला आतमध्ये दुमतून त्याच्याकडे गोल अशी एक राऊंड टिप मारायची, जेणेकरून त्यातून धागे बाहेर येणार नाहीत आणि वरच्या बाजूने ते शिवलेलं दिसून नये म्हणून आपण त्याच्यावरती लेस लावून घेणार आहेत, त्यामुळे त्याला चांगली फिनिशिंग येईल. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे. तुम्ही पाहिजे असेल तर खडून ते ड्रॉ करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर ते कट करू शकता. आता आपल्याला हे आतल्या बाजूला असं दुमतून ह्याच्यावरून टिप मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी कसं दुमतत आहे. असं सगळं इथून तिथून सगळीकडून दुमतून ह्याच्यावरनं टिप मारून घ्यायची. मी मला दाखवते मी कशी टिप मारते ते. हे फोल्ड करायचं आतल्या बाजूला आणि याच्यावरून टिप मारायची. अशीच आपल्याला ह्या चारी बाजूला टिप मारायची आहे. तुम्ही इथं बघू शकता मी पूर्ण माया आतमध्ये घालून ह्याच्या कडनी अशी ही पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि ह्याला फिनिशिंगमध्ये शिवून घेतलेलं आहे. आता आपण हे सरळ बाजू केले तर आपल्याला वरच्या बाजूने हे असं दिसेल. आता ह्याच्यावरती आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे. त्याआधी आपल्याला इथं वरच्या बाजूला एक पायपिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ह्या जो आपण पाठीचा भाग तयार केला आहे त्याला ही पायपिंग करून घ्यायची आहे. मी तर वरच्या बाजूला पण असा कोट मारून घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला एक पट्टी घेऊन ती वरच्या बाजूने जोडून त्याला आतल्या बाजूला घालून वरच्या बाजूने एक टिप मारायची आहे. आता याच्यावरती आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे. माझ्याकडे ही गोल्डन कलरची एक लेस आहे ती मी याच्यावरती लावून घेणार आहे. आपल्याला इथं पण वरती लावायची आहे आणि ह्याला पण खालच्या बाजूला पूर्ण लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी इथं ब्लाऊजला लेस लावून घेतलेली आहे वरच्या फॅब्रिकला, मेन फॅब्रिकला, आणि मी याच्यावर खाली लायनिंगचं फॅब्रिक ठेवलेलं आहे. हे कसं आपली पूर्ण डिझाईन तयार झाल्यानंतर अशी दिसेल, पण याच्यामध्ये ना आपला जो अस्तरच्या पार्टचा जो गळा आहे तो बरोबर ह्याला चिकटून येतो आहे. आपल्याला हे तर ट्रान्सपरंट असं थोडंसं असेल तर ते छान दिसेल. त्यासाठी मी ना अस्तरच्या खालच्या फॅब्रिकचा गळा आणखीन थोडासा डीप करत आहे. अस्तरचा गळा थोडासा डीप करून घेऊया. आता ही गळा डीप केलेला आहे. आता ह्याला आपण पायपिंग करून घेऊ. आता मी अस्तरच्या भागाला जो आपण गळा कट केला त्याला पण अशा पद्धतीने गोट मारून घेतलेला आहे. आता आपल्याला अस्तरचा आणि मेन फॅब्रिक हे दोन्ही पार्ट जॉईंट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला अस्तरची उलटी बाजू पुढच्या बाजूला करायची आणि हे पण सरळ बाजू खाली घालून असं एकमेकावरती ठेवून ह्याला खालच्या बाजूने इथे अशी एक टिप मारायची. मी खालच्या बाजूला इथं टिप मारलेली आहे. आता आपल्याला हा पार्ट सरळ करायचा आहे, असा खोलून घ्यायचा आहे. टिप मारलेली बाजू खालच्या बाजूला आणि हे जे अस्तर आहे त्याच्यावरती आपल्याला एक दाब टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एक्स्ट्राचा जो कापड आहे, जो पार्ट शिल्लक राहिला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मी याच्यावरती ही दाबटीप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला हे सरळ करायचं आहे.
आता आपला पाठीचा भाग आणि हा जोडून झालेला आहे. आता आपल्याला हे असं चारी बाजूने ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचे आहे. अशीच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा शिल्लक राहतो तो कट करून घ्यायचा आहे. आता मी याच्या चारी बाजूला इथं शिवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्या ही गळ्याची डिझाईन सुंदर अशी तयार झालेली आहे. आता आपल्याला इथं एक बटन लावून घ्यायचं आहे. मी अशा प्रकारचं एक बटन आहे ती इथं असं सुई धाग्याच्या मदतीने लावून घेणार आहे. तुम्हाला ही गळ्याची डिझाईन कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या सखी सहेली # फ्रेंड्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.